नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांची घोषणा 2 डिसेंबरला होणार मतदान, तर 3 डिसेंबरला निवडणुकांचा निकाल लागणार। राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे। 2 डिसेंबर 2025ला मतदान होणार असून 3 डिसेंबर 2025ला मतमोजणी करण्यात येणार आहे, तर महानगरपालिका निवडणुकांची घोषणा अद्याप झाली नाही। दुबार मतदारांची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे। मतदार यादीत दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार चिन्ह असेल तर दुबार मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे। मतदारांच्या सोयीसाठी नवीन मोबाईल ॲपची घोषणा करण्यात आली आहे। या ॲपद्वारे मतदारांना केंद्र आणि यादीतील नाव शोधता येणार असून उमेदवारांची माहितीही मिळणार आहे। राज्यातील 42 नगरपंचायती आणि 246 नगर परिषदेसाठी निवडणुका होणार आहेत। 7 नोव्हेंबरला मतदार याद्या प्रसिद्ध होणार असल्याची घोषणा आयोगाने केली। निवडणुका ईव्हीएमद्वारे होणार असून व्हीव्हीपॅट नसणार आहे। दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांसह गर्भवती महिलांसाठी मतदान केंद्रावर विशेष सोय असणार आहे। काही ठिकाणी गुलाबी मतदान केंद्र असणार आहे, जिथे महिला अधिकारी उपस्थित असतील। मुंबई महानगरपालिका महायुतीने जिंकल्यानंतर उद्धव ठाकरेंना माझं अभिनंदन करावं लागेल, असं वक्तव्य मंत्री आशिष शेलार यांनी केलंय। मतदार यादीतला घोळ आणि दुबार मतदान यावर विरोधक कथानक करायचा प्रयत्न करत होते। आता त्यांचं कथानक उघडं पडलं असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। पत्रकार परिषदेत आशिष शेलार सतत मुसलमान का करत होते यांचं उत्तर सापडलं। कुठेतरी खोलवर जखम झाली आहे की त्यांनी स्वतःचं नाव जाहीर भाषणात आशिष कुरेशी सांगूनही निवडणूक आयोगाने त्यांचं नाव नाही बदललं, असा टोला अखिल चित्रे यांनी आशिष शेलार यांना लगावला आहे। मतदार कुठल्या जाती धर्माचा नसतो, आशिष शेलार यांचं वक्तव्य तुष्टीकरणाला समर्थन देणारं आहे। जाती धर्मांमध्ये तिरस्कार करणं यावरून स्पष्टपणे दिसतंय। निवडणूक आयोग हा या संदर्भाने दखल घेणार आहे का, असा सवाल काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे। उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत। 22 ठिकाणी 22 तालुक्यात ठाकरे जाणार आहेत, अशी माहिती अंबादास दानवे यांनी दिली आहे। तसंच सरकारने दिलेलं आश्वासन फेल ठरले। काही ठिकाणी तुरळक 8,500 मिळाले, मात्र अनेक शेतकऱ्यांना फुटकी कवडीही मिळालेली नाही, अशी टीका सरकारवर दानवे यांनी केली आहे। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी नवीन पंचनाम्याचं काम सुरू असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। आश्वासन दिलेली रक्कम 8 ते 10 दिवसात देऊ, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं 100% नुकसान झालंय। सरकार तारीख पे तारीख देत आहे। शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरघोस मदत करावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केली आहे। राज्यातील 49 लाख कुटुंबांची तुकडाबंदीमुळे अडचण येत होती। या अध्यादेशामुळे 15 नोव्हेंबर 1965 पासून ते 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत याचा लाभ मिळणार आहे। तुकडाबंदी कायद्यामुळे ज्यांच्या रजिस्ट्री झाली नाही त्यांची रजिस्ट्री होणार आहे। यासाठी कोणतीही रक्कम लागणार नाही। राज्यपाल यांच्याकडून या अध्यादेशाला मान्यता देण्यात आली, अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। रोहित आर्याचा एन्काउंटर होईल हे कोणाला माहीत नव्हतं। त्याने मुलांना ओलीस ठेवलं होतं। मुलांचा जीव महत्त्वाचा होता। त्याला ठोस आश्वासन हवं होतं। हे आश्वासन मी देऊ शकत नाही, कारण मी काही मंत्री नव्हतो, असं स्पष्टीकरण आमदार दीपक केसरकर यांनी दिलं आहे। अमित साटम यांनी ट्विट करत मनसे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय। अमित साटम यांनी 5 मतदारसंघातील दुबार मतदारची यादी ट्विट केली आहे। सांगा ही मतचोरी आहे की वोट जिहाद, असा सवाल त्यांनी विरोधकांना केला।
साताऱ्यातील राजकीय वातावरणात गेल्या काही दिवसांपासून शांतता आणि समेटाचा सूर दिसून येतो। एकेकाळी टोकाचा राजकीय संघर्ष असलेले खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात झालेलं मनोमिलन आता चर्चेचा विषय ठरतंय। त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली। यावेळी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव सुद्धा उपस्थित होते। शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलेल्या माय मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करत ठाकरे गट, मनसे आणि मराठी एकीकरण समिती यांच्या वतीनं दहिसरमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आलं। सुर्वे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। भंडारा गोंदिया जिल्ह्यातील पोलीस भरतीमध्ये ओबीसींना स्थान दिलं नाही, या सरकारने ओबीसी लोकांना फसवलं आहे असा आरोप काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केला आहे। नाग नदीच्या प्रदूषणाबाबत सत्य जनतेपर्यंत पोहोचावं आणि प्रशासनाला वस्तुस्थिती कळावी म्हणून आंदोलन केलंय असं काँग्रेस प्रदेश महासचिव केतन ठाकरे यांनी विधान केलं। शक्तीपीठ महामार्गाला 12 जिल्ह्यांमधून विरोध होतोय। महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या बागायती उद्ध्वस्त होणार असल्यानं महाराष्ट्राच्या जनतेला कर्जाच्या खाईत टाकून महामार्ग नको अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते राजू शेट्टींनी दिली आहे। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आलाय। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली। यावेळी उपस्थित सर्वच प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी एकमुखानं ही निवडणूक कोणत्याही आघाडीशिवाय म्हणजेच पूर्णपणे स्वबळावर लढण्याची प्रबळ इच्छा व्यक्त केली। पंढरपुरातील नामसंकीर्तन सभागृहाचं 70% काम पूर्ण झालंय आणि 30% काम निधी अभावी रखडलंय। त्यासाठी 20 कोटींचा निधी मंजूर करावा अशी मागणी भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे। शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठी माझी आई आहे तर उत्तर भारत माझी मावशी आहे, आई मेली तरी चालेल मात्र मावशी मरायला नाही पाहिजे असं वक्तव्य केलं। सुर्वेंच्या या वक्तव्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। त्यानंतर सुर्वेंनी माफी मागितली आहे। माझ्याकडून चुकून शब्द निघाला त्यामुळे मी मराठी माणसांची माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो असं सुर्वे म्हणाले। प्रकाश सुर्वेंच्या वक्तव्यावरून उदय सामंतांनी सारवासारव केली आहे। चुकून एखादा शब्द निघाला असेल तर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। त्यावर राजकीय पोळी भाजण्यापेक्षा स्वतः आपण भविष्यात काय करणार आहोत त्यावर विचार करा असा सल्ला विरोधकांना दिला आहे। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नुकतंच त्यांच्या ऑफिसचं नूतनीकरण केलंय। यात त्यांनी लावलेल्या फोटोंची चर्चा रंगली आहे। ऑफिसमध्ये राज ठाकरेंचं, फडणवीस, शिंदे, नितेश राणे, शरद पवार, संजय राऊत आणि आदित्य अमित ठाकरेंचे फोटोही आहेत। मनसे नेत्यांच्या कार्यालयात इतर नेत्यांचे फोटो लावल्यानं चर्चांना उधाण आलं आहे। राज्य सरकारनं केंद्र सरकारला नुकसानीचा प्रस्ताव पाठवला नसल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला होता। यावर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं। सरकारनं प्रस्ताव दिला नसता तर केंद्राचं पथक पाहणीसाठी आलं असतं का असा सवाल बावनकुळेंनी केला आहे। ठाकरे वेळ मारून नेण्याचं काम करतात अशी टीकाही केली आहे। फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून रणजित सिंह नाईक निंबाळकरांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत। याच दरम्यान निंबाळकरांनी फलटणमध्ये जाहीर सभेत हे आरोप फेटाळून लावले। सभा आटोपल्यानंतर निंबाळकरांचे महिलांनी पाय धुतले, त्यांची दृष्ट काढली आणि दुग्धाभिषेक केला। त्यानंतर निंबाळकरांना अश्रू अनावर झाले। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरातच होणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। कंत्राटदारांची बिलं थकीत असल्यानं कंत्राटदार संघटनांनी कामावर बहिष्कार टाकला होता। येत्या 2 दिवसात त्यांना थकीत बिलं मिळणार असल्यानं अधिवेशनाचा मार्ग मोकळा झाला।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबरचे 1500 रुपये आजपासून बँक खात्यात येणार आहेत अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. आता आपण बघूयात काही प्रमुख शहरांमध्ये